मागील भागात आपण पाहिलं, श्रुती परतीच्या प्रवासात आप्पासाहेब आणि अक्कासाहेबांसोबत दुसऱ्या गाडीत बसली. नाईलाजानं शौर्यही त्या गाडीत बसला. शौर्य गाडी चालवत होता आणि श्रुती त्याच्या बाजूला बसली होती. ती मागे वळून वळून आप्पासाहेब आणि अक्कासाहेबांसोबत बोलत होती. तिच्या कॉलेजमधल्या गमती-जमती सांगत होती. मध्येच एखादा जोकही सांगत होती. त्यामुळे ते तिघेही हसत होते. श्रुतीचं बिनधास्त बोलणं, दिलखुलास हसणं शौर्याच्या मनाला भावत होतं. आता पुढे. गेल्या 2-3 दिवसात श्रुती सगळ्यांची लाडकी झाली होती. आप्पासाहेबांना अधिकराव हे एकटेच सुपुत्र होते आणि अधिकरावांना शौर्य हे एकच अपत्य होतं. त्यामुळं घरात मुलीचा वावर तसा नव्हताच. श्रुती मोकळेपणानं घरात वावरायची. त्यामुळे सगळेच खूप खुश होते. परतीच्या प्रवासानंतर सगळेच खूप दमले होते. आल्या आल्या श्रुती मॅडमनी आधी जेवणावर ताव मारला आणि मग रूममध्ये जाऊन झोपल्या. शौर्यही जेवल्यावर त्याचं थोडंफार काम उरकून त्याच्या रूममध्ये आला तर श्रुती मॅडम आधीच बेडवर झोपलेल्या दिसल्या. शौर्याला खूप राग आला. एकतर त्याच्या उंचीमुळं त्याला सोफ्यावर झोपता येत नव्हतं आणि श्रुती बिनधास्त त्याच्या बेडवर झोपत होती. रागातच शौर्य तिच्या दुसऱ्या बाजूला बेडवर झोपला. शेवटी हा माझा बेड आहे, शौर्य मनातल्या मनात म्हणाला. दिवसभर दमल्यामुळं शौर्याच्याही पडल्या पडल्या झोप लागली. काही वेळानं शौर्याला त्याच्या अंगावर काहीतरी जड असल्यासारखं जाणवलं. म्हणून तो उठायला गेला तर श्रुती जवळजवळ त्याच्या अंगावरच झोपल्यासारखी झोपली होती. श्रुतीचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि एका हातानं श्रुतीनं त्याला मिठी मारली होती आणि एक पाय त्याच्या पायावर होता. शौर्याला जागचं हलताही येत नव्हतं. तो श्रुतीला हाका मारू लागला. श्रुती मॅडम मात्र चंद्रावर होत्या. आता मात्र शौर्य जाम वैतागला. तो तिला हलवू लागला, पण ती इतकी गाढ झोपली होती की ती हलायला सुद्धा तयार नव्हती. कसंबसं शौर्यानं तिला एका बाजूला केलं. काय पोरगी आहे, शौर्य म्हणाला. खरंच कुंभकर्णासारखी झोपते. तिला एका बाजूला व्यवस्थित झोपून शौर्य पुन्हा झोपला. थोडा वेळ गेला असेल तो श्रुती पुन्हा त्याच्या अंगावर आली. आता मात्र त्याचं डोकं सटकलं. श्रुती झोपेतच बडबडू लागली. अबे चिल्लाता काय को है, भाई सोया है, दिखता नहीं है क्या? शौर्य इतका चिडला होता की त्यानं एका हातानंच तिला ढकलून दिलं. पण श्रुती मॅडमवर काहीच परिणाम झाला नाही. ती लोडवर हातपाय टाकून पुन्हा झोपी गेली. शौर्य रागातच तिथून उठला आणि सोफ्यावर जाऊन झोपला. नेहमीप्रमाणे श्रुती मॅडमचा गजर सकाळी 6 वाजता वाजू लागला. शौर्याची आताही झोपमोड झाली. त्यानं श्रुतीकडे पाहिलं तर मॅडम निवांत झोपल्या होत्या आणि गजर मात्र जोरजोरात ओरडत होता. शौर्य रागातच सोफ्यावरून उठला आणि श्रुतीजवळ आला. पुन्हा तो श्रुतीला हाका मारू लागला. शौर्य रागातच बडबडू लागला. एवढ्या जोरात गजर वाजतोय तर उठत नाहीये, तर हाका मारून कशी उठेल? शौर्य रागातच तिच्याजवळ गेला आणि जोरजोरात तिला हलवू लागला. तसं श्रुतीनं त्याचा हात खेचला. हात खेचल्याबरोबर शौर्य तिच्या अंगावर पडला. श्रुतीच्या अंगावर शौर्य पडल्यामुळे तिला जाग आली. तिनं शौर्याच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि त्याला गुड मॉर्निंग सर म्हणाली. श्रुतीच्या त्या स्पर्शानं शौर्याची हवा मात्र टाईट झाली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा अजूनच त्याला मोहवत होता. कसेबसे त्यानं तिचे हात त्याच्या गळ्यातून सोडवून घेतले. तो श्रुतीला काही बोलायला जाणार तोच ती पुन्हा झोपली होती. त्यानं डोक्यावर हात मारून घेतला आणि मनातच म्हणाला, ही जे काही वागतीये त्याचा अर्थ हिला तरी कळतोय का? माझ्या मात्र झोपेचं खोबरं करून स्वतः खुशाल झोपतीये. आज काहीही करून हिच्याशी बोलायला हवं. वैतागून शौर्य त्याचा आवरून जिमला निघून गेला. श्रुती मात्र शांतपणे झोपली होती. तो जिम करून परत आला तरी ती झोपलेलीच होती. शेवटी शौर्य मनातच म्हणाला, हिचं काहीच होऊ शकत नाही. नकारार्थी मान हलवत तो बाथरूममध्ये निघून गेला. काही वेळानं तिला जाग आली. तिनं घड्याळ पाहिलं. बापरे, 7:30. मेली आज तू श्रुती. स्वतःशीच बडबडत ती बाथरूममध्ये जायला निघाली. बाथरूमचा दरवाजा ती जोरजोरात वाजवू लागली. शौर्य आतूनच ओरडला, घाई असेल तर ये आत, दरवाजा उघडतो. नको नको म्हणत श्रुती तिथून पटकन पळाली. ती रागातच इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. सोबतीला हाताची नखही कुरतडत होती. बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज येताच ती धावतच शौर्याला धक्का देऊन बाथरूममध्ये शिरली. शौर्य तिला म्हणाला, लवकर उठायचं असतं, असं उशिरा उठून धावपळ नाही करायची. पण श्रुती ऐकायला होतीच कुठं. शौर्य त्याचा आवरत होता तोपर्यंत तिचं आवरून ती बाहेर आली. आजही साडी नेसताना तिची गडबड झाली. ती शौर्याकडे पाहू लागली. शौर्याने मानेनच तिला नाही म्हणून सांगितलं. ती मात्र त्याच्याकडे पपी फेस करून पाहू लागली. काहीही उपयोग होणार नाही,
शौर्य तिला म्हणाला. उशिरा उठली आहेस ना, मग बस आता आवरत. इतकं बोलून शौर्य हसतच रूम बाहेर निघून गेला. तिनं जिभेनं शौर्य गेल्यावर त्याला वेडावून दाखवलं. झोप श्रुती, झोप अजून. झाला ना आता उशीर. तिनं कशीबशी साडी नेसली, जवळजवळ गुंडाळलीच आणि धावत पळतच खाली आली. तिचा अवतार पाहून तो खो खो हसू लागला. सगळ्यांनाच हसू आलं होतं, पण अक्कासाहेबांनी सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. ती शौर्याकडे रागाने पाहू लागली तरी शौर्याचं हसू काही केल्या थांबेना. सगळे हसतायत हे पाहून श्रुतीनं स्वतःकडे पाहिलं तर तिची साडी निसटली होती. कावेरीबाई तिला घेऊन आप्पांच्या रूममध्ये गेल्या. त्यांनी तिला व्यवस्थित साडी नेसवली. श्रुती बाहेर आल्यावर सगळ्यांना म्हणाली, ते सवय नाही आहे ना म्हणून. ठीक आहे, अक्कासाहेब म्हणाल्या. तू नाश्ता कर आधी, आणि हो, तुला जे आवडतील ते कपडे घाल. आमची काहीच हरकत नाही. सगळेच आश्चर्यानं अक्कासाहेबांकडे पाहत होते. श्रुतीनं हसून मान हलवली. नाश्ता करताना शौर्यला त्याचा मित्र निखिलचा फोन आला. थोडं जुजबी बोलून त्यानं फोन ठेवला. नाश्ता करतानाही श्रुती शौर्याकडे रागानं पाहत होती. शौर्याने तिच्याकडे पाहिलं की श्रुती त्याला तोंड मुरडून वाकडं दाखवायची आणि सगळे शौर्य आणि श्रुतीची चाललेली नोकझोक एन्जॉय करत होते. नाश्ता झाल्यावर शौर्यानं तो त्याचा मित्र निखिलला भेटायला जातोय असं सांगितलं. त्यावर आप्पासाहेबांनी त्याला जाताना श्रुतीला तिच्या माहेरी सोडायला सांगितलं आणि येताना घेऊन ये हेही सांगितलं. शौर्य वैतागला होता. त्यानं त्यांना सांगितलं तो महत्त्वाच्या कामासाठी निघालाय, ड्रायव्हर सोडेल तिला आणि घेऊनही येईल. नाही, आप्पासाहेबांनी सांगितलं. ती पहिल्यांदा जाणार आहे तर तूच तिला सोडायचं आहे आणि संध्याकाळी वसंतानं तुम्हाला जेवायला बोलावलं आहे तर तिथून जेवूनही यायचं आहे. आप्पासाहेबांच्या शब्दाला घरात मान असल्यामुळं नाईलाजानं शौर्यानं होकारार्थी मान हलवली. माहेरी जायला मिळणार म्हणून श्रुती खूप खुश झाली होती. थोड्या वेळानं दोघेही संजीवनी निवासमधून बाहेर निघाले. शौर्य गाडी चालवत होता आणि श्रुती त्याच्या बाजूला बसली होती. शौर्याने श्रुतीकडे पाहिलं पण तिनं तोंड फिरवलं आणि ती गाडीच्या काचेतून बाहेर पाहू लागली. तिला शौर्याचा खूप राग आला होता. ती न बोलण्यामुळं स्वतःच वैतागली होती. शेवटी न राहून तिनं म्युझिक सिस्टीम चालू केली, पण शौर्याने ते बंद केलं. श्रुतीने रागात पुन्हा म्युझिक चालू केलं. शौर्याने तिच्याकडे पाहिलं. ती खूपच रागात दिसली त्याला. शेवटी त्यानं ते तसंच चालू ठेवलं. मनातच तो बडबडत होता, का हिच्यासमोर मी माघार घेतोय, का हिच्याशी तोडून वागता येत नाहीये. आत्ताच तर नको असलेल्या बंधनात ती आणि मी अडकलोय. राहून राहून शौर्याचं लक्ष श्रुतीकडे जात होतं. श्रुती मात्र डोळे मिटून शांत गाणं ऐकत होती. थोड्या वेळातच ते तिच्या घरी पोहोचले. तिच्या आईनं तिचे आणि शौर्याचं औक्षण केलं आणि दोघांनाही घरात घेतलं. श्रुती धावत जाऊन तिच्या आजीच्या गळ्यात पडली. तिच्या आजीचे डोळे पाण्यानं भरले. श्रुती आजीला म्हणाली, हे सुपरवुमन, रडते काय? मी आली आहे ना आता. आजींना त्यातूनही हसू आलं आणि त्या तिला म्हणाल्या, जमतंय ना सगळं? श्रुतीने प्रश्नार्थक नजरेनं आजीकडे पाहिलं. म्हणजे ते तू साडी नेसली आहेस ना म्हणून विचारलं. हां, श्रुती म्हणाली. काय सांगू तुला कसं जमतं ते तुम्हा बायकांना. आजी म्हणाल्या, मग तू कोण आहेस? अगं ते हे असं दिवसभर साडीत कसं जमतं असं म्हणतीये. आपल्याला बाबा तर जाम वैताग आलाय. पण आजी म्हणाल्या, आता पण नाही आणि बिन नाही, तू साडीच नेसायची आणि ते केस वाढव बरं आधी. अगं आज्जे गप ग, उगीच डोक्याला शॉट नको लावूस. कौसल्याबाईंनी लगेच एकदा पाटा श्रुतीच्या पाठीत घातला आणि डोळे मोठे करून पाहू लागल्या. श्रुती कळवळली. ए बाबा, हिला सांग ना रे, लग्न झालंय माझं, आता सारखी सारखी काय मारते. श्रुती, बाबांनी डोळ्यांनी श्रुतीला शांत बसायला सांगितलं. कौसल्याबाईंनी शौर्यासाठी कॉफी आणि नाश्ता आणला, पण शौर्याने फक्त कॉफी घेतली आणि तो जायला निघाला. श्रुतीकडे पाहून तो म्हणाला, संध्याकाळी घ्यायला येतो. श्रुतीनं मात्र त्याला तोंड वेडावून दाखवलं आणि दुसरीकडे पाहू लागली. शौर्याने सगळ्यांचा निरोप घेतला आणि संध्याकाळी श्रुतीला घ्यायला येतो सांगून तो निघून गेला. शौर्य निखिलला भेटायला आज त्याच्या ऑफिसमध्ये गेला. निखिलकडे त्याचे आधीचे क्लायंट्स असल्यामुळं शौर्यला थोडा वेळ वाट पाहावी लागली. थोड्या वेळातच निखिलनं त्याला आत बोलावलं. त्याला हसून त्यानं ग्रीट केलं. निखिलनं दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली. निखिल आणि शौर्य दोघेही आधी कॉलेजच्या गप्पा मारत बसले. बोलता बोलताच निखिलनं शौर्यकडे त्याच्या घटस्फोटाचं कारण विचारलं. शौर्यानं त्याला पहिल्यापासून सगळं
सांगायला सुरुवात केली. निखिलनं आधी त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. हे बघ, निखिल म्हणाला, तू ना तिला व्यवस्थित ओळखतोस ना ती तुला. तुला फक्त तिचं कॉलेजमधलं वागणं, तिचं बोलणं इतकंच माहिती आहे. तीही तुझ्याकडे एक शिक्षक म्हणूनच पाहत आली आहे. 4 दिवसात ना तिला तुझा स्वभाव कळणार आहे ना तुला तिचा. काही दिवस दोघे एकत्र राहा, एकमेकांना समजून घ्या. कोर्टही लगेच तुम्हाला घटस्फोट देणार नाही. शौर्य त्याला म्हणाला, अरे ती खूपच अल्लड आहे. तिला नवरा बायकोचं नातं काय असतं, ते कसं निभवायचं याचा गंधही नाही आहे. घरातही ती एखाद्या लहान मुलासारखी वावरते आणि मुळात नातं निभावण्यासाठी प्रेमाचीही गरज आहेच ना. माझं प्रेम तर चित्रावर होतं. तिच्यासोबतीनं मी माझ्या सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. श्रुती ह्या सगळ्यात कुठेच बसत नाही आहे. मग कसं होणार? हे बघ, निखिल म्हणाला, प्रेम होतं, स्वप्न पाहिलं होतं, हा भूतकाळ झाला. आता चित्राची जागा श्रुतीनं घेतली आहे. कदाचित तुम्हाला दोघांनाही एकमेकांविषयी फिलिंग्स असतील. त्या तुम्हाला अजून समजत नाही आहेत किंवा समजून घ्यायच्या नाही आहेत. ती अल्लड आहे, मस्ती करते, मान्य आहे. विचार कर, कॉलेजच्या त्या वयात आपणही मस्ती केलीच होती की. तसंही तिचं वय कमी आहे. मान्य आहे रे मला, पण ती खूपच आगाऊ आहे. कॉलेजमध्ये तर टपोरी भाषेत बोलते, निखिल म्हणाला. कॉलेजमध्ये बोलते ना, का घरात पण बोलते? घरात उलटून बोलते, मोठ्यांना मान देत नाही, असं काही आहे का? नाही, शौर्य म्हणाला. घरात सगळ्यांची आवडती झाली आहे. सगळेच तिच्या कलानं घेतात, तिला समजून घेतात, तिची काळजी घेत आहेत. पण मलाच ते जमत नाही आहे. प्रेम एकावर करायचं आणि संसार दुसऱ्यासोबत करायचा कसं शक्य आहे? निखिलला हसू आलं. बरोबर बोलतोयस, तो म्हणाला. पण प्रेम एकतर्फी होतं. तिचं जर तुझ्यावर खरं प्रेम असतं तर ती अशी न सांगता गेलीच नसती. ती तुला सोडून गेली आहे. तिचं जर दुसऱ्या मुलासोबत अफेअर असेल तर? निखिल काय बोलतोय? शौर्य जोरात ओरडला. हे बघ, मी वकील आहे. सगळ्या बाजू पडताळणं हे माझं काम आहे. मग शौर्य थोडा शांत झाला. निखिल त्याला म्हणाला, तिने जर लग्न केलं असेल तर आयुष्यभर असाच बसणार आहेस का? शांत डोक्याने विचार कर. एकदा तुमच्या नात्याला एक संधी तर दे. ती लहान आहे, बालिश आहे, कारण अजून जबाबदारी अंगावर पडलीच नाही आहे तिच्या. तसेही कोर्ट तुम्हाला 6 महिने एकत्र राहायला सांगणारच आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. घटस्फोटाचे पेपर्स तयार आहेत, तू घेऊन जा. पण आधी एकदा तुमच्या नात्याला एक संधी द्यावीस असं मला वाटतं. तशा वहिनी खूपच सुंदर आहेत. शौर्याला निखिलचा फ्लर्टी स्वभाव माहीत होता. त्यानं रागानं निखिलकडे पाहिलं. चिल यार, निखिल त्याला म्हणाला. सहजच बोललो. आणि तू का एवढा चिडतोस? तसंही तुला हे नातं नको आहे ना? त्यावर शौर्य त्याला म्हणाला, अजून ती माझी बायको आहे आणि तुझ्या टाईपची नाही आहे ती, सो तिच्यापासून लांब राहा. पेपर्स घेऊन शौर्य त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. बराच वेळ झाला होता. ते दोघं बोलत बसले होते. शौर्य बाहेर येऊन गाडीत बसला. तिथेच जवळ असलेल्या बागेत तो जाऊन बसला. एकीकडून त्याला निखिलचं म्हणणंही पटत होतं, पण मन मानत नव्हतं. बागेत अनेक जोडपी बसली होती. त्यानं डोळे मिटले तर श्रुतीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. तिची मस्ती, तिचं चिडणं, ते पप्पी फेस करणं आणि सगळं काही आठवून त्याचं त्यालाच हसायला आलं. त्याच्या लक्षात आलं की त्याला श्रुतीला घ्यायला तिच्या घरी जायचंय आणि मॅडम सकाळपासून फुगून बसल्यात तेही आठवलं. तो स्वतःशीच म्हणाला, चला शौर्य, तुफान वाट पाहतंय आपली. त्याला तिच्याशी बोलायचंही होतं. काहीही करून तिला बोलतं केलं पाहिजे. विचार करत शौर्याने गाडी सुरू केली. काही वेळातच शौर्य श्रुतीच्या घरी पोहोचला. सर्वांसाठी मिठाई आणि आईस्क्रीम त्यानं जाताना नेलं होतं. वसंतराव शौर्याचीच वाट पाहत बसले होते. शौर्य येताच सगळे खुश झाले. श्रुतीचा भाऊ शैलेशही कामावरून घरी आला होता. शौर्याची आणि त्याची पहिलीच भेट होती. सगळे छान गप्पा मारत होते. श्रुतीचा आवाजही येत नव्हता. गेली की काय परस्पर, हिचा काही नेम नाही, शौर्य मनातल्या मनात म्हणाला. आजींनी शौर्याला विचारलं, आमची बया काही त्रास तर देत नाहीये ना? नाहीतर दिवसभर उनाडक्या करण्यात जातो तिचा आणि येणाऱ्या जाणाऱ्याच्या खोड्या काढण्यात. नाही, शौर्य म्हणाला, तसं काहीच नाही. अगं, बया सुधारली का काय ही? आजी आश्चर्यानं शौर्याला विचारत होत्या. बघ वसंता, मी म्हणत होते या कार्टीचं लग्न कर, त्याशिवाय सुधारायची नाही.
शौर्य मनातच म्हणाला, काय सांगू, काय शॉट लावते डोक्याला. अरे देवा, हिच्यासोबत अजून राहिलो तर माझं काही खरं नाही. 4 दिवसात माझ्या भाषेची वाट लागली आहे. त्यानं विचारलं, श्रुती दिसत नाहीये. तोच आजी म्हणाल्या, गेलीये नाक्यावरच्या कार्ट्यांना भेटायला. एखाद्याचं तंगणं मोडल्याशिवाय बाईला चैन पडेल तर खरं. अजून काय काय ऐकायचं बाकी आहे. शौर्याची मनातच बडबड चालू होती. वसंतरावांनी त्यांच्या आईकडे डोळे वटारून पाहिलं. आजी म्हणाल्या, माझ्याकडे काय बघतोस. जावई बापूंना आपल्या कार्टीचे गुण माहीत नाहीत म्हणून सावध करतीये इतकंच. वसंतरावांनी डोक्यावर हात मारून घेतला. वसंतराव मनातच बडबडत होते, एकाच चढीत एक नमुने दिलेत देवानं माझ्या आयुष्यात. ते शौर्याला म्हणाले, तुम्ही श्रुतीच्या रूममध्ये आराम करा, येईलच ती इतक्यात. शैलेश शौर्याला श्रुतीच्या रूममध्ये घेऊन गेला. शौर्य फ्रेश होऊन बेडवर थोडा आडवा झाला. त्याचं लक्ष भिंतीवर गेलं. कमरेवर हात ठेवून गाल फुगवलेल्या जीन्स शर्ट आणि डोक्यावर तिरपी टोपी असलेला फोटो त्याला दिसला. उठून तो त्या फोटोजवळ गेला. नक्कीच ही श्रुती असावी, त्यानं अंदाज बांधला. अजून 2-3 फोटो तिथे लावलेले होते. त्या फोटोमध्ये अजून 2 लहान मुलं होती, एक शैलेश. मग ही कोण आहे. शौर्य विचार करतच होता की मागून आवाज आला, दी आहे ती माझी मोठी बहीण. आवाजानं शौर्याने मागे वळून पाहिलं. पाठीमागे गाल फुगून उभेला राहिलेल्या श्रुती त्याला दिसली. जेवायला चला, आई बोलावतीये, असं म्हणून श्रुती नाक मुरडून बाहेर निघून गेली. अजूनही फुगा फुगलेलाच आहे, शौर्य मनातच म्हणाला. का कोण जाणे, पण शौर्य पुन्हा वळला आणि त्यानं श्रुतीचा लहानपणीचा फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतला आणि बाहेर जेवायला आला. शौर्य पहिल्यांदाच आला असल्यामुळं बासुंदी पुरीचा बेत केला होता. जेवणं झाली. थोडा वेळ थांबून श्रुती आणि शौर्य निघाले. निघताना जोडीनं दोघेही सर्वांच्या पाया पडले. आजींनी श्रुतीला हाक मारली, ए कार्टे, नीट राहा, सासरी त्रास देऊ नकोस कोणाला. हो ग, श्रुती म्हणाली, माझा त्रास काही लोकांनाच होतो. श्रुती शौर्याकडे रागाने बघत बोलत होती. तिनं तिच्या बाबाला घट्ट मिठी मारली आणि शैलेशच्या डोक्यात टपली मारली. बघतोस काय, ती शैलेशला म्हणाली. काळजी घे सगळ्यांची, मी नाही आहे म्हणून सांगतेय. तूच काळजी आहेस आमची, नीट राहा, जीवाला घोर लावू नकोस आमच्या. आजी बोलली तशी श्रुती म्हणाली. गप ग आज्जे, नको डोकं फिरवूस, आधीच फिरलंय, अजून तू नको शॉट लावूस. श्रुतीनं नाक मुरडलं. वातावरण खूपच तापलेलं दिसतंय, शौर्य मनात म्हणाला. दोघेही निरोप घेऊन गाडीत बसले. श्रुतीचा चेहरा खरं तर पडला होता, पण तरीही तिनं सगळ्यांचा हसून निरोप घेतला. गाडी पुढे आली. श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. शौर्याने ते पाहिलं. त्यालाही वाईट वाटलं. त्यानं श्रुतीला टिश्यू पेपर दिला. श्रुतीने रागातच त्याच्याकडे हातातून घेतला आणि बाहेर पाहू लागली. श्रुती, त्यानं हाक मारली, पण श्रुतीनं काहीच उत्तर दिलं नाही. त्यानं पुन्हा हाक मारली. ती रागानेच त्याला म्हणाली, काय आहे, कळत नाही का तुम्हाला मी कट्टी आहे तुमच्याशी, मला नाही बोलायचं. श्रुतीनं गाल फुगवले आणि बाहेर पाहू लागली. शौर्याला तिचं हसू आलं. खूपच हट्टी आहेस तू, शौर्य तिला म्हणाला. असेन हट्टी, तुम्हाला काय करायचंय, तसंही हट्ट आपल्या माणसाजवळच करायचा असतो. मग मी कोण आहे, त्याने विचारलं. त्यावर ती म्हणाली, ते तुम्ही स्वतःलाच विचारा. शौर्य स्वतःच गडबडला. त्याला काय बोलावं ते सुचेना. थोडा वेळ पुन्हा शांततेत गेला. पुन्हा शौर्यानेच बोलायला सुरुवात केली. बरं, एखाद्याचा राग घालवायचा असेल तर काय करावं लागेल. सिंपल आहे, श्रुती म्हणाली. त्याला जे आवडतं ते द्यायचं. मग तुला काय आवडतं. मला आईस्क्रीम, श्रुती पटकन बोलून गेली. शौर्याने गाडी एका आईस्क्रीम पार्लरसमोर उभी केली. श्रुती फक्त त्याच्याकडे पाहत होती. चल, तो श्रुतीला म्हणाला, पण तिनं तोंड फिरवलं. शौर्य म्हणाला, येतेस की उचलून नेऊ. तिनं पुन्हा तोंड फिरवलं. शेवटी त्यानं गाडीतून खाली उतरला आणि श्रुतीच्या बाजूला गेला. दरवाजा उघडून तो तिला उचलायला जाणार तो श्रुतीनं त्याला थांबायला सांगितलं आणि ती गाडीतून खाली उतरली. ती शौर्याच्या मागे मागे गेली. शौर्याने तिचा आवडता फ्लेवर विचारला. कॅपेचिनो, तिने सांगितलं. शौर्य तिच्यासाठी तिच्या आवडीचं आईस्क्रीम घेऊन आला. श्रुतीनं ते घेतलं आणि खायला सुरुवात केली. दोघेही तिथेच बसले. श्रुतीनं त्याला विचारलं, तुम्ही नाही खाणार का. नाही, शौर्य म्हणाला, आईस्क्रीम आवडत नाही मला. मग माझी खातिरदारी करण्याचं कारण. आता शौर्याची बोलती पुन्हा बंद झाली.
श्रुती त्याला म्हणाली, जे असेल ते निसंकोच बोला. ते श्रुती सांगितलं ना, श्रुती म्हणाली. जे असेल ते सरळ सरळ बोला, वाकड्यात बोलणं तुमचं काम नाही. हे बघ श्रुती, लग्न कसं झालंय ते तुलाही माहीत आहे. माझं प्रेम होतं चित्रावर आणि तिच्यासोबत मी माझ्या आयुष्याची स्वप्न रंगवली होती. मग आता, श्रुती त्याला म्हणाली, मला नाही वाटत आपलं नातं घट्ट होईल. तुझा स्वभाव, माझा स्वभाव, आपलं कुठेच काहीच जुळत नाही आहे. फक्त लग्न समाजासमोर मॉम डॅडची मान खाली जाऊ नये म्हणून मी केलं आहे. मग मी काय करायचं, श्रुती त्याला म्हणाली. शौर्य तिला म्हणाला, उद्यापासून कॉलेजला जायचं म्हणतोय मी, तूही जा, पण प्लीज आपलं नातं कोणालाही कळता कामा नये इतकंच. बरं, इतकंच की अजून काही? ते म्हणजे मला सोफ्यावर झोप येत नाही, तर तू आजपासून सोफ्यावर झोप, मी बेडवर झोपेन. काय, श्रुती म्हणाली. मला नाही जमणार, मी बेडवरच झोपणार. प्लीज, शौर्य तिला म्हणाला. त्यावर श्रुती त्याला म्हणाली, ठीक आहे, मी डॅडना माझ्यासाठी दुसरा बेड आणायला सांगते. काय, डॅडला नको काही सांगूस, मी ॲडजस्ट करेन. आता कसं, श्रुती म्हणाली. आणि अजून एक, ते मला तुम्ही मॅथ्स शिकवायचं. ते माझं वीक आहे ना थोडंसं. अभ्यास केलास तर नाही वीक वाटणार. श्रुतीनं पुन्हा नाक मुरडलं. चला, जायचं का घरी, का आज इथेच थांबायचंय आईस्क्रीम खात, शौर्याने विचारलं. श्रुतीनं पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहिलं. शौर्य तिला म्हणाला, अजून आणू का, म्हणजे घरी जाताना खायला? हो, म्हणून श्रुतीनं हसून मान डोलावली. शौर्य अजून एक आईस्क्रीम घेऊन आला. खात खातच श्रुती गाडीत बसली. शौर्य तिच्याकडे वेड्यासारखा पाहत होता. श्रुतीनं डोळ्यानंच काय म्हणून विचारलं. त्यानं काही नाही म्हणून नकारार्थी मान हलवली. श्रुतीला आता मस्ती सुचली. सर, ते तुमच्या तोंडात काहीतरी गेलं आत्ता. शौर्यने काय गेलं म्हणून मिररमध्ये पाहायला तोंड उघडलं तर श्रुतीनं त्याच्या तोंडात आईस्क्रीमचा चमचा घातला आणि जोरजोरात हसू लागली. शौर्याला तर तिला काय बोलावं तेच कळेना, पण श्रुतीचं दिलखुलास हसणं त्याच्या मनाला वेड लावत होतं. हे नक्की. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.